अत्याचार झालेला आहे। या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही हादगाव डॉक्टर असोसिएशनचे सर्वच मग IMA संघटना असो, निमा संघटना असो, हिमा संघटना असो, मेडिकल असोसिएशन संघटना असो आणि आमचा नर्सिंग स्टाफ, त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देत असलेले सर्व डॉक्टर मंडळी, या ठिकाणी आम्ही साहेब तुम्हाला निवेदन देण्यासाठी याकरता आलेलो आहोत की आम्ही दैनंदिन प्रॅक्टिस करत असताना आमच्या डॉक्टरवर जो काही बऱ्याच ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होतोय, त्या अत्याचाराची कुठेही वाच्यता होत नाही। पण काल जी घटना घडली ही एवढी अमानुष घटना होती की त्या मुलीवर एवढा काही म्हणजे विचित्र प्रकारचा अन्याय झाला की तिचे हातपाय तोडणं, नखं तोडणं, रिब्स फ्रॅक्चर करणं आणि त्यानंतर प्रेतावर बलात्कार करण्यासारखे प्रकार घडलेले आहेत। आणि तो बलात्कार झाल्याच्या नंतर जी डॉक्टर त्या दिवशी नाईट ड्युटीला काम करत होती तो आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला। पण तुमच्यासारख्या काही सुजाण व्यक्तीमुळे, ज्या मुलीने तो प्रकार पाहिला होता त्या व्यक्तीमुळे हा प्रकार उघडकीस आला। अशा काही असंख्य घटना होतात। आम्ही डॉक्टर ज्यावर रात्रीला एखादा इमर्जन्सी पेशंट येतो, 12ला येऊ, 1ला येऊ, 2ला येऊ, आम्ही रुग्णसेवा म्हणून आम्ही रात्रीला आमचा दवाखाना उघडतो आणि त्या ठिकाणी आम्हाला माहित नसते की तो रुग्ण आहे का एखादा माथेफिरू आहे। आम्ही त्या रात्रीला त्या पेशंटची सेवा करतो आणि अशा सेवेमध्ये जर डॉक्टरांवर असे अत्याचार होत असतील तर कदापि आम्ही डॉक्टर लोक सहन करणार नाहीत। आज हा मूक मोर्चा आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने काम करतोय, शांततेच्या मार्गानेच हा मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। आमच्या भावना ह्या खूप अतिशय तीव्र प्रकारच्या आहेत, पण आम्ही डॉक्टर असल्यामुळे आम्ही व्यक्त करू शकत नाही। आम्ही समाजाचे एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही बांधील आहोत। साहेब, आमच्या भावना आपण प्रशासनापर्यंत पोहोचवाव्या आणि ज्या व्यक्तीने गुन्हा केला, ज्या व्यक्तीने गुन्हेगाराला सहकार्य केलं, त्या सर्वांना मी तर म्हणतो फाशी होण्यापेक्षा त्याच ठिकाणी एन्काउंटर करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही या निवेदनातून तुम्हाला विनंती करतो की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुढे भविष्यामध्ये आमच्या मुलीबाळीवर, आमच्या माता भगिनीवर, ज्या काही महिला भगिनी डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांच्यावर कुठला अन्याय होणार नाही अशी आम्ही आपणास विनंती करतो। आणि बऱ्याच वेळेस काही ठिकाणी असंख्य छोट्या छोट्या ठिकाणी पण घटना घडतात, त्याही ठिकाणी मग सरकारी दवाखान्यामध्ये कोणतरी आपला येतो आणि दादागिरीची भाषा करतो। ते वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जे आहेत, तुटपुंज मिळकतीमध्ये, तुटपुंज पगारीमध्ये काम करतात, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये, त्या ठिकाणी एक पोलीस चौकी उभारावी अशी आम्ही आपणास विनंती करतो। आणि मी असोसिएशनच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो की प्रशासकीय लेवलचे नायब तहसीलदार या ठिकाणी आले आहेत, आपण त्यांना निवेदन द्यावं। असोसिएशनतर्फे जो कलकत्त्यामध्ये प्रकार घडला आरजीकर हॉस्पिटलमध्ये, जो बलात्कार करून अमानुष्य डॉक्टरची हत्या करण्यात आलेली आहे, रेसिडेन्शियल डॉक्टरांची हत्या करण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल हा मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहे। त्याच्याबद्दल आम्हाला तहसीलदार साहेबांना अप्लिकेशन द्यायचं आहे। तर निषेध व्यक्त केला त्या गोष्टीचा, म्हणजे एवढी अमानुष हत्या करण्यात आली की ऐकण्याला सुद्धा खूप वाईट वाटायले आणि त्याच्याबद्दल आम्ही आज सगळे डॉक्टर मंडळी निषेध व्यक्त करतोय। तर भविष्यामध्ये अशा गोष्टी घडू नयेत। आमच्या पण सगळ्यांच्याच मुली आज कुठं बाहेरगावी शिकायला असतात, कुठल्या दुसऱ्या राज्यात पण असतात, तर हा जो प्रकार घडला तर तो भविष्यात घडू नये आणि त्यांच्या त्या याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी व जे कोणी सहाय्यक आहे, मग तो पॉलिटिकल असो कोणी असो, त्यांना सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे। आणि भविष्यामध्ये अशा मुलींना किंवा डॉक्टरांना एक त्यांना रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे आणि त्यांना थोडंसं हे दिलं पाहिजे, म्हणजे संरक्षण दिलं पाहिजे। कारण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जर अशी घटना घडत असेल तर संरक्षण कुठलं आलं, म्हणजे एवढं सगळं होईपर्यंत जर बाहेरच्या कुणालाही जो काही चौकशी हे चौकीदार असतो किंवा कुणी पोलीस तिथे उभे असतात त्यांना माहिती नसते, म्हणजे हा कट मानावा की गुन्हेगारांनी केलेली गुन्हा मानावा तेच कळत नाहीये। तर याच्यामध्ये भविष्यामध्ये आमच्या डॉक्टरांना संरक्षण पाहिजे आणि कुठलाही गुन्हा जरी एखाद्या सामान्य माणसांनी जरी गुन्हा दाखल केला तर त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी केल्याशिवाय तात्काळ त्याला अटक नाही केली पाहिजे। आणि एवढ्या याच्यामध्ये सगळ्या CCTV कॅमेरे सुद्धा बसवले गेले पाहिजे, म्हणजे नेमका गुन्हेगार तिथं कळेल आणि गुन्हेगार तिथे अटक होईल।